नमस्ते श्री स्वामी समर्थ। तर आज मी आलेली लवकर जेवण करण्यासाठी। एका साईडला मी डाळ बनवलेली आणि दुसऱ्या साईडला फ्लावर, बटाटा आणि शेंग्याची भाजी। अशी शेंग्याची भाजी केली ना खूप छान लागते। काही लोक शेंगा फक्त डाळीत टाकतात, बट भाजीत टाकली ना खूप टेस्टी लागते। तुम्ही पण अशी ट्राय करून बघा। आज आम्ही डॉक्टरांकडे जाणार होतो, सो मी पटकन जेवण आवरून घेतला आणि तयारी करून पण घेतली। जसं मी आधी सांगितलं होतं, गेल्या 2-3 दिवसापासून आहे ना गणूची कंबर खूप दुखत होती। सुरुवातीला आम्ही नॉर्मल डॉक्टरांकडे गेलो, पण काहीच फरक पडला नाही। म्हणून आम्ही स्पेशल डॉक्टरांकडे जायचं ठरवलं होतं। म्हणून आम्ही हाडाच्या डॉक्टरांकडे आलेलो। हे हॉस्पिटल आहे ना, पप्पा माझे राहतात ना तिकडून जवळ आहे। म्हणून आम्ही ठरवलेलं की तिथूनच ना आम्ही आमच्या पप्पांकडे पण जाणार। पहिला आम्ही डॉक्टरांकडे गेलो, आम्हाला खूप उशीर झाला होता। आम्हाला डॉक्टर भेटणार की नाही हे पण आम्हाला माहित नव्हतं। तिकडे पोचलो तर खूप प्राऊड होता, पण डॉक्टर खूप चांगले आहेत असे सगळे सांगत होते। आम्ही नंबर लावला आणि वेट करत बसलेलो। थोड्या वेळाने आमचा नंबर आला। डॉक्टरांनी चेक केला आणि सांगितलं की एक्सरे काढायला लागणार। मग आम्ही एक्सरे काढायला गेलो। खरं अचानक कंबर का दुखायला लागली तेच कळत नव्हतं। पेन खूप जास्त वाढलेलं। मी गणूला खूप दिवसापासून सांगतच होते, तुला थोडं पेन झालं ना तेव्हाच तू डॉक्टरकडे जायला पाहिजे होतं। आता ते पेन एवढं वाढलंय की त्याला सहनच होत नव्हतं। इकडे ना गणू उभाच राहिलेला। मी त्याला बोलत होते की तू जरा बस, पण त्याला बसताना पण कंबर खूप दुखत होती। तिकडून निघाल्याच्या नंतर आता आम्ही इकडे पप्पांकडे पोचत आलो होतो। इकडे आल्यावर गणू बाईक वगैरे पार्किंग केली आणि आम्ही सरळ घरात एंट्री केली। खूप दिवसापासून पप्पांकडे ना कलरचं काम चालू होतं, त्यामुळे घरात थोडं काम सुरूच होतं। पप्पांना भेटून झाल्यावर आम्ही लगेच तिथून फळवाल्या काकांकडे गेलो, कारण माझ्या ताईकडे एक छोटीशी पूजा केली होती। ऑनेस्टली आम्हाला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला टाइमच मिळाला नाही, कारण मध्ये डॉक्टरकडे पण जावं लागलं होतं। त्यामुळे आम्ही संध्याकाळी केळीच घेऊन गेलो। गणूला बोलली नेक्स्ट टाइम आपण तिच्यासाठी गिफ्ट घेऊन जाऊया। नंतर आम्ही तिच्या बिल्डिंग मध्ये पोहोचलेलो आणि तिथे पण ना गणेश पूजा चालू होती। आम्ही सगळ्यांनी शांतपणे दर्शन घेतलं आणि पाया पडलो। खूप पॉझिटिव्ह वाइब्स येत होती तिथे। आईच्या घरी पूजा होती ना, आम्हाला वाटलं की आम्हाला नाही जायला भेटणार, डॉक्टरकडे खूप टाइम जाणार, पण आम्ही आलो। त्यानंतर परत आम्ही पप्पांच्या घरी आलो, तेव्हा अजूनही थोडं पेंटिंगचं काम चालू होतं। टीव्ही पण काढून ठेवला होता, पण गणू आणि पप्पांना मॅच बघायची होती, सो त्यांनी पुन्हा टीव्ही सेट करून लावला। ती मात्र खूप टायर्ड झाली होती। डॉक्टरांकडे पप्पांकडे खूप सगळं फुल दमली होती आणि माइंड मध्ये होतं की आता लवकर घरी जायचंय। पण इकडे मॅच खूप इंटरेस्टिंग चालू होती। मुंबईची मॅच चालू होती आणि कोण जिंकणार काहीच कळत नव्हतं। गणू आणि पप्पा दोघे फुल इंटरेस्ट देऊन मॅच बघत होते। चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।